मला आत्ताच कळलं की नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि मी आता जातो आहे मुंबईला आणि ताबडतोब चार्ज पण घेतो आहे आणि सर्व आमचे जे मुख्य अधिकारी आहेत, सेक्रेटरी आहेत आमच्या डिपार्टमेंटचे, त्या सगळ्यांची मीटिंगसुद्धा घेतो आहे आणि संपूर्ण जे आहे कामकाज काय प्रॉब्लेम्स आहे. आता कामकाजचं कसं आहे ते मला माहितीच आहे, का माझ्याकडे ते होतच ते खातं. परंतु ह्या 5-6 महिन्यामध्ये काय अडचणी आहेत, आता काय अडचणी आहेत आणि काय आपण पुढे करतो आहोत, काय करायला पाहिजे, त्या संदर्भातली सगळी पूर्ण पहिली बैठक जी आहे मी आजच 3 वाजता मंत्रालयात घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा अजेंडा दिला होता. मुंबईमध्ये जो राशन घोटाळा झाला होता त्या संदर्भात आपल्याकडे आता खाते आल्यानंतर आपण काय पुढील कारवाई मला काही कल्पना नाही. तो मुंबईमध्ये राशन घोटाळा झाला अशी मला तरी काही कल्पना नाही. पण जिथे काही घोटाळे झाले असतील माझ्यासमोर येतील, तिथे कडक कारवाईचे आदेश दिले जातील. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसाचा आढावा दिला होता. आता तिथं मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ती जागा रिक्त होती. तुम्ही कुठल्या गोष्टी अजेंड्यावर घेणार आहात आणि काय आता त्याच अरे प्राधान्य क्रमांक हाच आहे. माझ्याकडे अन्नधान्य आहे. करोना काळामध्ये सुद्धा 2 वर्ष ज्यावेळेला सगळेच्या सगळे लोक घरात बसले होते, त्यावेळेला मी हात जोडून सगळ्यांना, मग ते आमचे हमाल बंधू पोती उचलणारे धान्याचे ड्रायव्हर्स आणि क्लीनर्स त्यांचे, ते सगळ्यांना आम्ही विनंती करून आणलं आणि 54,000 दुकानं या राज्यातील शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक दुकानामध्ये आम्ही अन्नधान्य पोहोचवलं. कुठेही तक्रार येऊ दे, काय मामूली तक्रार अशा येतच असतात. रात्रंदिवस आमच्या डिपार्टमेंटने, आमच्या ऑफिसने काम केलं आणि ते काम केलं. आतासुद्धा आमचं हेच आहे की एक तर कुठे घोटाळा होता कामा नये, दुसरं संपूर्ण चांगल्या गोरगरिबांना चांगल्या प्रतीचं, म्हणजे ते FCIच्याच गोडाऊनमध्ये येतं, पण कधी कधीचे आहे थोडंसं फार दिवस राहिलं, कुठे पाणी लागलं, काय येतं, ती पोती तशीच जातात आणि मग तक्रार येते की अन्नधान्य खराब, ताबडतोब ते बदलून देणं. जिथे कार्ड्स त्यांच्याकडे नसतील गोरगरिबांकडे, त्यांना कार्ड्स ताबडतोब देणं. तो एक आम्ही ड्राईव्ह घेणार आहोत. कारण माझ्या येवला मतदारसंघामध्येच एक आदिवासी असा एक भाग होता, विभाग, आणि मला माहीतच नाही की तिकडे कार्ड नाही, ते आले आणि मग एका आठवड्यामध्ये मी 500 कार्ड त्यांना दिले आणि मग ते परत ऑनलाईन त्यांना चढवून नावं वगैरे. तर राज्यामध्ये जिथे कुठे अशी गरिबांना, मग ते दलित असतील, मागासवर्गीय असतील, भटके विमुक्त असतील, ओबीसी, मराठा, कोणी कुठल्याही धर्माचे रेशन कार्ड त्यांना हवं असेल तर त्यांना ताबडतोब रेशन कार्ड देणं आणि त्यांना धान्य वेळेवर पोहोचवणं हे प्रमुख काम आहे. त्याचबरोबर हे धान्य वाटप करणारे सगळी मंडळी आहेत, म्हणजे मग ते ट्रक चालवणाऱ्यापासून तर दुकान चालवण्यापर्यंत त्यांच्या काही तक्रारी असतात, बऱ्याचशा त्यांच्या काही संघटना आहेत, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. किंवा मागे पण केल्या होत्या, आताही करावं लागणार. त्यांच्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा सोडवाव्या लागतील. माझं काम आहे फार विस्तृत, पण टोकदार काम आहे ते. इकडे तिकडे अन्नधान्य वेळेवर सगळ्यांनी व्यवस्थित पोचवणं, कुठेही गडबड न करता, हे माझं काम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग कुठे माळींचा डोंगर कोसळला, गढी कोसळली, पाणी खूप झालं, रेशन दुकानं अडचणीत आली, त्यांना धान्य परत करून देणं, शिवभोजन केंद्राच्या मार्फत फुकट काही वेळेला जे आहे त्या अडचणीत असलेल्या लोकांना भोजन पुरवणं, शिवभोजनचं सुद्धा काही तक्रारी असतील त्यासुद्धा आम्हाला सोडवाव्या लागतील. तर या अशा ज्या काही कामं आहेत ती कामं करत राहणार. भुजबळ साहेब, थोड्या वेळापूर्वी आपण सांगितलं होतं की पहिल्यांदा मंत्री व्हावं याच्याकरता देवेंद्र फडणवीस सुद्धा आग्रही होते. आपण खरं आहे असंही खरं आहे. आणि योगायोग असा आहे की तुम्ही नागपुरात त्यांच्याच मतदारसंघात असताना तुमचं खाते वाटप पण मिळालं. हा योगायोग जुळून येतं देवेंद्र फडणवीस असतात कधी कधी योगायोग सुद्धा. मधातल्या काळात सरकारनं आनंदाची शिधा योजना गुंडाळली अशी चर्चा होती. आता तुम्ही त्या खात्याचे मंत्री झालेले आहेत. हे बघा, हे तर खरं आहे. लपवण्यात काय अर्थ आहे? पैशाचं ढोंग करता येत नाही. अचानक एखाद्या आपल्या घरामध्ये जायत आपल्याला 40,000 रुपये पगार आहे आणि ते बरोबर आपलं चाललेलं आहे महिनाभराचं सगळं गणित, आणि अचानक
काहीतरी आपला खर्च करावा, मग तो लग्नासाठी खर्च करावा लागला किंवा एखादा मोठा आजारपण अपघात झाला तर जादा पैसे खर्च करावे लागतात तिकडे. आता ते पैसे खर्च केल्यानंतर आपण घरातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्याला ठीक आहे आज नाही आपण ते उद्या करू, अगोदर ते आपल्याला करायचं आहे. असंच राज्याचं सुद्धा असं राज्याचे जे फंड्स जे येतात, निधी येतो या वेगवेगळ्या माध्यमातून राज्य सरकारकडे, त्याचा खर्चाचं सुद्धा असंच आहे. आता ज्या वेळेला अचानक हा एक बोजा वाढला नाही म्हटलं तरी लाडक्या बहिणींचा 30-40 हजार कोटी रुपये जास्त आहे, कमी नाही वार्षिक, तर तो पैसा इकडून तिकडून तो काढावा लागतो आणि मग तो कसा निर्माण होईल त्याच्यासाठी प्रयत्न करून मग बाकीचे जे आहेत इतर सुद्धा ज्या गोष्टी याबरोबर रस्त्यावर बरोबर मार्गी लागतील. तर तो प्रयत्न सुरू आहे आणि ते करतो आहोत आपण. मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री अजितदादा करतायत, एकनाथराव सगळे करतायत. विभागातील काही जुन्या योजना काही बंद होण्याचं किंवा काही नवीन योजना आणण्याचा काही योजनांमध्ये आता असं आहे की तूर्त तरी मला कल्पना आहे काय नवीन योजनेचा खूप आणता येतील, परंतु जोपर्यंत फायनान्सची परिस्थिती जी आहे ती बघावी लागेल आणि त्यांना विश्वासात घेऊनच एखादी नवीन योजना जी खर्चाची आहे ती सुरू करावी लागेल, अंमलात आणावी लागेल. बाकी जे बिनखर्चाच्या ज्या काही योजना असतील त्या ज्या आहेत त्यात आम्ही चर्चा करू दुपारी 3 वाजता. अनेक बोगस रेशन कार्ड देखील आहेत सरकारी कर्मचाऱ्यांकडे, अशावर देखील ड्राईव्ह राबविण्यात आला होता. तो ड्राईव्ह कंटिन्यू राहील का? गरिबांना त्यामुळं अवश्य काही वेळेला गैरफायदा घेतात लोक. अगदी आपल्या लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये सुद्धा असं झालं, ज्यांच्याकडे गाड्या आहेत, कार आहेत, सगळं काही आहेत ते सुद्धा लाडक्या बहिणीचा जो आहे. आता मला म्हणायचं काय की एवढंच आहे की ते पैसे एखाद्या अतिशय झोपडीत राहणाऱ्या भगिनीकडे गेले असते, गरिबाकडे गेले असते, उन्हातान्हात राहतात. तर अशा वेळेला जे आहे जर आपल्याला शक्य आहे तर आपण ते नाकारलं पाहिजे प्रामाणिकपणाने. सरकार असंच होतं, काही चांगली गोष्ट जी आपण करायला गेलो की अनेक वेळा त्याचा काही लोक गैरफायदा घेतात आणि त्याच्यामुळे काही लोक वंचितसुद्धा राहतात. तर आपल्याला हे पाहावं लागेल. सरकारी योजनासुद्धा यशस्वी करायच्या असतील तर जनतेतून पूर्ण सपोर्ट सहकार्य मिळालं पाहिजे आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपद गेल्यानंतर ते खातं तुमच्याकडे आलं, त्यांची कोणती एखादी योजना तुम्हाला आवडली की ते पुढे न्यायला पाहिजे अजून आक्रमकपणे? आता तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझं खातं होतं आणि मी मंत्रिमंडळात माझा समावेश न झाल्यामुळे धनंजय मुंडेकडे गेलं. आता धनंजय मुंडेंना काही कारणामुळे जरा लांब राहावं लागलं तर खातं माझ्याकडे आलं. काय बरं हे खातं जे आहे 2019लाच मला मिळालं. ज्यावेळेस शिवाजी पार्कवर शपथ घेतली तेव्हापासून माझ्याकडे होतं. पण ठीक आहे, काय काही दिवसांनी ते पण परत येतील, मग आणखीन काहीतरी होईल. ते राजकारणातल्या घडामोडी जे आहे ते सुरूच असतात. म्हणजे परत येतील धनंजय मुंडे असा तुम्हाला विश्वास आहे? हां, धनंजय मुंडे परत येतील लवकर असा विश्वास आहे? त्यांची पूर्ण चौकशी झाल्यानंतर माझी खात्री आहे ती चौकशी लवकर पूर्ण होईल आणि ते निर्दोष असं साबित होईल आणि मग त्यांना निश्चितपणे घेतलं जाईल. अडचण काय. धन्यवाद.